नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 46 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 आताच आपली टी एक्झाम जे की मित्रांनो येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणारी आहे। आणि आजपासून पाहिलं तर आपल्याकडे परीक्षा दृष्टिकोनातून फक्त शेवटचे मित्रांनो आता 9 दिवस जे आहे शेवटचे शिल्लक राहिलेले आहेत। जसं जसं मित्रांनो परीक्षेच्या तारखा जवळ येत आहेत तसं तसं अनेक शिक्षक मित्र विद्यार्थ्यांच्या मनांमध्ये परीक्षा संदर्भाची एक भीती निर्माण होत आहे की जेणेकरून परीक्षेमध्ये त्यांचा अभ्यास जर अपूर्ण ठरला तर मार्क्स कमी येतील, ज्यामुळे एलिजिबलचा जो आपला शेअर आहे तो आपल्याला जे की आपल्या सर्टिफिकेट पाहायला मिळणार नसेल। असे अनेक सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतील तरी मित्रांनो परीक्षेच्या तारखा जरी जवळ येत असल्या तरी तुम्हाला घाबरण्यासारखं काही कारण नाही मित्रांनो। कारण का जो आपण तुम्हाला या ठिकाणी पेपर पॅटर्न शिकवत आहोत किंवा जे आपण तुम्हाला प्रश्न शिकवत आहोत जशास तसे मित्रांनो त्या ठिकाणी त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न जे थोडक्यात पाहायला मिळणारे असतील मित्रांनो। आणि त्यामुळेच तुम्हाला म्हणत आहे की या शेवटच्या दिवसांमध्ये आता घाबरून किंवा भीतीने चालणार नसून तर प्रत्येक गोष्टीला आपला हिम्मत आणि सामर्थ्याने मित्रांनो सामोरे जे थोडक्यात जावं लागणार असेल। त्यामुळे फक्त तुमची तयारी तुम्ही जोरदार ठेवा। तुम्हाला कोणत्याही पेपर असो किंवा कोणताही सब्जेक्ट असो तुम्हाला त्यामध्ये वीकनेस तुमच्या परीक्षेमध्ये पाहायला थोडक्यात मिळणारी नसेल। त्यामुळे उर्वरित दिवस जरी आपल्याकडे उरलेले असले तरी या उर्वरित दिवसांमध्ये तुम्ही भरपूर साऱ्या प्रश्नांचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो जेणेकरून 90+ स्कोर हा इझिली मित्रांनो टार्गेट तुम्ही करू शकाल आणि तुमच्या जो सर्टिफिकेट आहे त्यावर तुम्ही एलिजिबलचा शेअर जो की मित्रांनो तुम्ही मिळवून बसणारे असणार मित्रांनो। तर आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 46 आहे। तर या मागील तुम्ही जर व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल, तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर मित्रांनो तुम्ही फटाफट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि जेवढे काही आतापर्यंत आपले भाग 1 पासून जे 45 पर्यंतचे पार्ट आपण त्यामध्ये पाहिला होता ते संपूर्ण तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या या उर्वरित दिवसांमध्ये। कारण का यामध्ये संपूर्ण आपण PYQ बेस व त्यासोबतच परीक्षेमध्ये अपेक्षित असलेल्या स्वरूपाचे आपण सर्व काही तुम्हाला संभव प्रश्न आपण सोप्या भाषेमध्ये व सहज स्पष्टीकरणासोबत मित्रांनो आपण समजावून सांगितलेले आहेत। आणि तुमच्या येणाऱ्या 23 नंबरच्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा मित्रांनो जो की अनुभव घेता येणारा असेल। त्यामुळे प्रत्येक प्रश्न आपला इम्पॉर्टंट आहे। व्हिडिओला तुम्ही काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहत चला मित्रांनो। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो पहा या ठिकाणी, जो की आज आपण इंग्लिश ग्रामरचा सेशन यामध्ये आपण कंप्लीट करणार आहोत। तर कारण का इंग्लिश ग्रामरचे जे सब्जेक्ट आहेत हे जे की सब्जेक्टमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात, कारण का त्यांना जे आहे याच्यामधले जे बेसिक नियम आहे ते माहिती नसल्यामुळे तर प्रश्नांचं अवलोकन तुम्हाला करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो पहा, चेंज द फॉलोइंग असर्टिव्ह सेंटेन्स इनटू एक्सक्लामेटरी सेंटेन्स। या ठिकाणी आपल्याला एक असर्टिव्ह सेंटेन्सचं वाक्य आहे त्याला कायामध्ये करायचं आहे आपल्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये जे थोडक्यामध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे। आणि वाक्य काय आहे, इंडिया इज अ ग्रेट नेशन। तर या ठिकाणी आपल्याला इंडिया इज अ ग्रेट नेशन हे वाक्य दिलेलं आहे, याचं असर्टिव्ह सेंटेन्समधून कायामध्ये एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये करायचं आहे। तर भारत एक महान राष्ट्र आहे या विधानार्थी वाक्याचं आपल्याला उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे। तर असे वाक्य जो आपल्याला विधानार्थीमधून उद्गारार्थीमध्ये करायला सांगतात किंवा उद्गारार्थीचं विधानार्थीमध्ये वाक्यामध्ये रूपांतर करायला सांगतात त्यावेळेस यासाठी एक बेसिकली नियम आहे मित्रांनो, जो की नियम तुम्हाला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे। तर नियम काय म्हणतो, जर वाक्य ए किंवा ॲन ने सुरू होणारे थोडक्यात विधानार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतरित करायला सांगितले असेल तर त्याला प्रथमतः जे आहे व्हॉट ए किंवा ॲन ने जे आहे जे की सुरू होते, त्यानंतर विशेषण येतं प्लस त्यानंतर नाम आणि शेवटी जे आहे शेवटी कर्ता प्लस क्रियापद जे की येणार असेल आणि त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह जे की पाहायला मिळणार असेल। आता या वाक्यामध्ये आपल्याला कोणत्या वाक्यामध्ये यामध्ये कोणत्या आपल्याला जे आहे ऑप्शनमध्ये असं पाहायला मिळतं जे की हा नियम। तर सुरुवातीला काय असतं व्हॉट आहे, व्हॉट नंतर ए किंवा ॲन जे की वाक्याच्या सुटेबिलिटीनुसार जे की येणार असते। तर व्हॉट ए किंवा ॲन ने सुरू होतं, त्यानंतर विशेषण प्लस नाम। तर यामध्ये वाक्यामध्ये विशेषण प्लस नाम काय आहे तर ते आहे ग्रेट नेशन, म्हणजेच की व्हॉट या ठिकाणी असेल अ ग्रेट नेशन आणि समोर काय म्हटलेलं आहे शेवटी कर्ता प्लस क्रियापद। या ठिकाणी कर्ता काय आणि क्रियापद कोणतं आहे तर इंडिया इज, या ठिकाणी हे कर्ता आणि क्रियापद होणार असेल आणि शेवटी काय येतं तर उद्गारवाचक चिन्ह। तर या प्रकारचं वाक्य आपल्याला कायामध्ये पाहायला मिळतं जे की पर्याय नंबर ए मध्ये व्हॉट अ ग्रेट नेशन इंडिया इज। तर यामध्ये हा संपूर्ण जो नियम आहे मी तुम्हाला सांगितला जो की परिपूर्ण या ठिकाणी येणारा असेल, म्हणून पर्याय नंबर 1 याचं जे आहे थोडक्यामध्ये उत्तर होणार असेल। आता इतर जर आपण पर्याय पाहिलं ज्यामध्ये पर्याय नंबर बी असो, सी असो किंवा डी असो तर बी हा पर्याय या ठिकाणी होणार नसेल, कारण का याच्या सुरुवातीला
वाव हे जे आहे भावनादर्शक शब्द सहसा वापरला गेलेला आहे, त्यामुळे हा शब्द जो की वापरला जात नाही, म्हणून या ठिकाणी वाव हे की या ठिकाणी येणार नसेल. त्यानंतर सी पर्याय का म्हणून नाही, तर सी पर्यायामध्ये सुरुवातीला जे आहे हाऊ चा वापर ए किंवा ॲन नसलेल्या वाक्यासाठी करतात, त्यामुळे हे देखील याचं जे आहे वाक्य होणार नसेल. आणि डी पर्याय कशामुळे नसेल, तर डी मध्ये देखील सुरुवातीला ओ हा शब्द सहसा वाक्याच्या सुरुवातीला येत नाही, म्हणून या ठिकाणी हे देखील जे आहे या ठिकाणी होणार नसेल, म्हणून काय उत्तर होईल, जे की पर्याय नंबर ए या प्रश्नाचं जे आहे ते उत्तर होणार असेल. आणि तुम्हाला देखील तुमच्या 23 नोव्हेंबरच्या परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही इंग्लिश ग्रामरच्या सेक्शनवर जाल, तुम्हाला सेम सांगतो मित्रांनो, या प्रकारच्या प्रश्नांचा तुम्हाला त्या ठिकाणी जो काही अनुभव होणारा असेल, या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जे आहे ते विचारली जाणारी असतील. त्यामुळे घाबरू नका, काळजी करू नका, फक्त तुम्ही अभ्यासावर विश्वास ठेवा तुमच्या, आणि या उर्वरित दिवसांमध्ये जेवढे होईल तेवढे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. तुम्हाला 100% तुमच्या मनानुसार तुम्हाला निकाल जो आहे तुमच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणारा असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 2 आपला असा आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स, यापैकी आपला पर्याय निवडायचे आहे. तर याचं जे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे सुरुवातीला, अ हॉर्स डॅश, तर या ठिकाणी अ हॉर्स डॅश समोर आलेला आहे. तर यामध्ये जो काही पक्षी प्राणी या प्रकारचे जो आपल्याला आवाज विचारले जातात, तर त्या आवाजांना काय म्हटलं जातं थोडक्यामध्ये इंग्लिशमध्ये, ते आपल्या या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की नीज असं जे आहे ते म्हटलं जातं. तर नीज म्हणजेच काय, तर जे घोड्याचं जे किंचाळणं असतं, तर घोड्याच्या विशिष्ट आवाजाला जे आहे नीज असं जे आहे ते म्हटलं जातं. थोडक्यामध्ये अ हॉर्स नीज हा प्रकारे हे होणार असेल, म्हणजे की घोडा हा किंचाळतो असं जे आहे त्याचं होणार असेल. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर होणार असेल. तर पर्याय नंबर ब, जे की रोअर्स, रोअर्स कोण गरजतो, तर जो की सिंहाचा आवाजाला, सिंहाच्या आवाजाला गर्जने असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतर सी, कुत्रा काय करतो, तर कुत्रा जो की भुकतो, म्हणून बाग्स या ठिकाणी येणार असेल. आणि चौथं जे आहे थोडक्यामध्ये म्यूज, तर म्याव, म्याव म्हणजे काय, तर म्याव म्हणजे की मांजरीचा हा थोडक्यामध्ये आवाज आहे, त्यामुळे पर्याय नंबर ए याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील काय म्हणतो, जो की 3, पिक आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड फ्रेज. या ठिकाणी जो अंडरलाइन्ड फ्रेज आहे या ठिकाणी त्याचा मिनिंग आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे किंवा सांगायचा आहे. तर काय अंडरलाइन केलेलं आहे, डेड लेटर. तर डेड लेटरचा आपल्याला या ठिकाणी मिनिंग सांगायचं आहे. तर डेड लेटर या वाक्यप्रचाराचा अर्थ असा, पत्र किंवा पार्सल जो पत्त्याच्या चुकीमुळे किंवा प्राप्तकर्ता न मिळाल्यामुळे जो की वितरित करता येत नाही, आणि तो कोणीही दावा जो की क्लेम केलेला असतो, जे की क्लेम केलेला नसतो, जसं या ठिकाणी याचं होणार असेल. तर पर्याय नंबर याचं उत्तर काय होईल, जे की ऑप्शन नंबर सी, अ लेटर विच इज नॉट क्लेम्ड बाय एनीवन, याचं जे आहे जे की पर्याय नंबर उत्तर होणार असेल. त्याला काय म्हटलं जातं, तर डेड लेटर असं म्हटलेलं जातं, म्हणजे की त्यावर कोणाचाही क्लेम नसतो किंवा कोणीही दावा केलेला नसतो, म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. तर डेड लेटर म्हणजे काय, अ लेटर विच इज नॉट क्लेम्ड बाय एनीवन, ज्यानं कोणीही क्लेम केलं नसतं त्याला जे आहे डेड लेटर असं जे आहे ते संबोधलं जातं, म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील चौथा प्रश्न असा आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आय कांट रीड हिज रायटिंग, इट इज. तर या ठिकाणी समोर डॅश आहे आपल्याला, तर डॅशच्या जागी आपल्याला फिल इन द ब्लँक करायचं आहे. तर या ठिकाणी काय असं वाक्य, तर मला त्याचे अक्षर वाचता येत नाही, ते डॅश आहे. तर कसं आहे ते वाक्य, तर कसं आहे त्याचं लिहिता अक्षर, तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, ज्यालाच की आपण इलिजिबल असं जे आहे म्हणतो. आता या ठिकाणी बघा 2 शब्द कॉमन आहेत पण त्याचे अर्थ वेगवेगळे होतात. यामध्ये तुम्हाला हे एलिजिबल जो आलेला आहे तर याचा अर्थ होतो जे की अवाचनीय, म्हणजे की ज्याचा अक्षर आपला वाचता येत नाही त्याला इलिजिबल. ज्याची स्पेलिंग काय आहे तर ILLEGIBLE असं जो याची स्पेलिंग आहे ज्याचं एलिजिबल हा उच्चार होतो. आणि जे ए पर्यायामध्ये तुम्हाला एलिजिबल दिसतं तर याचा अर्थ थोडक्यामध्ये वेगळा असतो. या एलिजिबलचा अर्थ काय होतो तर याचा एलिजिबलचा अर्थ होतो जे की पात्र असा होतो, आणि या एलिजिबलचा जो अर्थ होतो जे की अवाचनीय असा होतो. यामधला उच्चार जरी दोघांचा सारखा असला तरी या दोघांचं जे आहे अर्थ मात्र वेगवेगळा होणारा आहे. तर एलिजिबल म्हणजे जे वाचायला कठीण आहे किंवा अस्पष्ट आहे असं याचा अर्थ होतो, म्हणून पर्याय नंबर ब याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. आणि पर्याय नंबर ए चा अर्थ होतो जे की पात्र असणे होतो, आणि लीगलचा जो अर्थ होतो जे की कायदेशीर, आणि ड म्हणजे की जे इल्लीगल आहे म्हणजेच काय बेकायदेशीर याचा अर्थ होतो, म्हणून पर्याय नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होणार आहे, जे की पर्याय नंबर
ब एलिजिबल हे या ठिकाणी येणार असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचे अंतिम दिवस आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. त्यांनी जर तुम्ही अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर तुम्ही जॉईन केलं नसाल तर मित्रांनो, तुम्ही अजूनही तुमच्याकडे शेवटची आणि अंतिम संधी एक उपलब्ध आहे. कारण का ज्यामधून तुमचा भरपूर सारा प्रश्नांचा सराव होणार असेल. परीक्षेभिमुख अशी संपूर्ण काही प्रश्न आपण त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की माझा अभ्यास झाला नाही, येणाऱ्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळतात, आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाची तयारी जर जोपासायची असेल किंवा तयारी जर तुम्हाला तपासायची वगैरे असेल तर मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे. तिथून तुम्ही फटाफट ॲप्लिकेशन आपली डाउनलोड करून घ्या. ज्यामध्ये आपण डिस्काउंट प्राईजमध्ये संपूर्ण काही आपली टेस्ट सिरीजची बॅच तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. ज्यामध्ये भरपूर साऱ्या टेस्ट सिरीज जे की परीक्षेमध्ये 100% तुम्हाला त्या संदर्भाचे प्रश्न पाहायला मिळणारे असतील, आणि भरपूर साऱ्या प्रश्नांचा आपण सराव त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे. ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाचे टेस्ट सिरीज, त्यासोबतच तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. ज्यामध्ये तुम्हाला वाटतं की परीक्षामध्ये मला ह्या टॉपिकमध्ये मित्रांनो जे की अभ्यास कमी आहे, माझा मार्क्स कमी होऊ शकतात, तर मित्रांनो तुम्ही त्या टॉपिकवर परिपूर्ण आता पकड बनवू शकता. तर तुम्हाला जर मित्रांनो अजून जॉईन केलं नसाल आणि तुम्हाला जर तुमचा स्कोर जाणायचा असेल किंवा तुमचा अभ्यास जर तपासायचा असेल किंवा तुम्हाला अभ्यासाची तयारी करायची असेल, पेपरचा तुम्हाला खराखोरा अनुभव घ्यायचा असेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक आपण दिलेली आहे. तिथून आपली ॲप डाउनलोड करून घ्या आणि फटाफट आपली टेस्ट सिरीजची बॅच जे मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. कारण का वेळ हा तुमच्याकडे अतिशय कमी आहे मित्रांनो. कारण का कमी वेळेमध्ये जर तुम्हाला चांगली तयारी करायची असेल आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले गुण मिळवून प्रथम प्रयत्नामध्ये तुमच्या TETच्या परीक्षेवर एलिजिबलचा शेरा लावून घ्यायचा असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपला कोर्स जो आहे तो एनरोल करून घ्या. कारण का अशी संधी तुम्हाला कधीही मिळणारी नाही मित्रांनो. आणि जी आपली प्राईज होती ती देखील आपण बऱ्यापैकी आता या ठिकाणी कमी करून तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. कारण का आता अंतिम दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. या उद्देशाने तुमची तयारी देखील परिपूर्ण होणारी असेल आणि योग्य त्या मार्गदर्शन होणारे असेल. त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये घाबरण्यासारखं देखील काही अजिबात कारण नसणार नसेल. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की खरोखर ज्याची गरज आहे त्यांनी लगेचच्या लगेच डाउनलोड करून घ्या आणि फटाफट मित्रांनो तयारीला लागा. ज्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत आपण जेवढे काही आपली सिरीजचे PDF आहेत ते देखील आपण त्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेट जे आहे त्या ठिकाणी करून दिलेले आहेत. तर मित्रांनो, शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तेथून लगेचच्या लगेच एनरोल करून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, 5वा काय म्हणतो पहा, पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. तर या ठिकाणी आपल्याला जो करेक्ट सेंटेन्स आहे तो या ठिकाणी पिक आउट करायचा आहे. तर पर्यायापैकी तर या ठिकाणचा पहिला सेंटेन्स कसा आहे, लॅटिन इज डिफिकल्ट नॉट ओनली टू लर्न बट आल्सो टू स्पीक. दुसरा आहे, नॉट ओनली लॅटिन इज डिफिकल्ट टू लर्न बट आल्सो टू स्पीक. तिसरा आहे, लॅटिन इज नॉट ओनली डिफिकल्ट टू लर्न बट टू स्पीक आल्सो. आणि चौथा आहे, लॅटिन इज नॉट ओनली डिफिकल्ट टू लर्न बट आल्सो टू स्पीक. या प्रकारचे हे 4 वाक्य आहेत. तर यापैकी कोणतं वाक्य जे आहे ते बरोबर आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी, जे की 4 ओनली. तर या ठिकाणी पर्याय नंबर 4 हे या ठिकाणी बरोबर आहे. तर का बरोबर आहे, कशामुळं, तर या ठिकाणी आपल्याला जे आहे जो की नियम जो आहे नॉट ओनली बट आल्सो हे सहसंबंधी अव्यय ज्या शब्दांना किंवा वाक्याशांना जोडतो त्याच्या अगोदर त्वरित वापरला जातो. हे आपल्याला ओळखून ते वाक्य या ठिकाणी निवडायचं होतं. तर या ठिकाणी चौथं वाक्य म्हणतं, लॅटिन इज नॉट ओनली डिफिकल्ट टू लर्न बट आल्सो टू स्पीक. हे ते जे आहे नॉट ओनली आणि बट आल्सो हे डिफिकल्ट नंतर टू लर्न आणि टू स्पीक या 2 क्रियापद किंवा वाक्यांना जे आहे योग्यरित्या जोडतं. म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी याचं उत्तर काय होणार असेल, जे की याचं उत्तर पर्याय नंबर डी होणारा असेल. म्हणजेच की ओनली 4 हे जे आहे होणारं असेल. तर बाकी जर वाक्य पाहिले आपण जे की 1, 2, 3 हे व्याकरणिक दृष्ट्या थोडक्यामध्ये चुकीचे आहेत. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक जो 6वा आहे पुढचा, तर 6वा प्रश्न आपला थोडक्यात पॅराग्राफवर आधारित आहे. आणि तुम्हाला सांगतो तुमच्या परीक्षामध्ये तुम्हाला पॅराग्राफवरचे 5 प्रश्न किंवा 3 प्रश्न पाहायला मिळतात. आणि पॅराग्राफ सोबत तुम्हाला पोएमवर देखील परीक्षेमध्ये तुम्हाला 4 ते 3 प्रश्न थोडक्यामध्ये पाहायला मिळणारे म्हणजे असतीलच. कारण का तुम्हाला यावरच जे आहे सर्वाधिक गुण मिळवण्यासाठी तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घेणं इम्पॉर्टंट आहे. जर तुमचे पॅराग्राफवरचे प्रश्नांची उत्तर चुकले तर मित्रांनो तुम्हाला सांगतो जे इतर ग्रॅमॅटिकली बाबतीमध्ये देखील प्रश्न चुकू शकतात. त्यामुळे इतर जरी चुकलं तरी काही हरकत नाही तुमचं, पण पॅराग्राफवरचे प्रश्न त्यासोबत पोएमवरचा प्रश्न तुम्ही एकही चुकू न देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करा मित्रांनो. कारण का हे 2च टॉपिक आहेत जे की तुम्हाला परीक्षेमध्ये स्कोअर करून देतात. त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या प्रश्न सिरीजमध्ये पॅराग्राफ देखील आपण ॲड केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला पॅराग्राफवरचे जे प्रश्न आहेत, पॅसेजवरचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून सोडवता यावे या
उद्देशाने. त्यामुळे जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आपली बॅच जर जी स्पेल क्रॅश कोर्स TAT ची आपली टेस्ट सिरीज बॅच जॉईन केलं नसाल तर जॉईन करून घ्या. त्यामध्ये आपण परिपूर्ण तुम्हाला खऱ्याखुऱ्या पेपर पॅटर्नचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी आपण करून दिलेला आहे. तर या ठिकाणी मी हा पॅराग्राफ वाचला असा गृहीत धरतो आणि पुढील प्रश्न यावरचे सोडवतो, कारण का मी पॅराग्राफ जर वाचत बसलो तर मित्रांनो वेळ जो की आपला खूप जाणार असेल यामध्ये, त्यामुळे डायरेक्टली मी याची तुम्हाला उत्तर सांगणार असेल. परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला पॅराग्राफ सोडवते वेळेस पॅराग्राफ हा खूप काळजीपूर्वक वाचणं इम्पॉर्टंट आहे, कारण का जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला तर तुम्हाला खालील प्रश्न जे आहेत ते जे की फटाफट या आधारित सोडवता येतात. तर या ठिकाणी काय म्हटलं आपला प्रश्न नंबर 6 जे की द मिनिंग ऑफ द वर्ड या ठिकाणी कोणता वर्ड दिला आपला इपॉक हा दिलेला आहे. तर या इपॉक या वर्डचा आपल्याला काय म्हटलं मिनिंग या ठिकाणी सांगायचा आहे. तर इपॉक या शब्दाचा अर्थ काय होतो, तर याचा जो अर्थ होतो जे की विशिष्ट कालखंड किंवा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा काळ असा जो थोडक्यामध्ये होतो. तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात जे की ऑप्शन नंबर ड जे की डिस्टिंक्टिव्ह पॉइंट ऑफ टाइम म्हणजे की विशिष्ट काळ किंवा विशिष्ट कालखंड असं त्याला म्हटलं जातं. म्हणून पर्याय नंबर डी याचं उत्तर होणार असेल. आता बाकी जर पाहिलं जे की बीइंग ग्रेट अँड इम्प्रेसिव्ह याचा अर्थ होतो महान आणि प्रभावी असणे. त्यानंतर पर्याय नंबर ब जे की लेंथी कॉम्प्लेक्स पोएम्स म्हणजे की लांब किंवा क्लिष्ट कविता असा याचा अर्थ होतो. आणि टाईप सीचं जे काय होतं की टाईप ऑफ अ लिटररी वर्क इन इंग्लंड म्हणजे काय इंग्लंडमधील साहित्य प्रकार जो की असा याचा अर्थ होतो. पण इपोच याचा जो अर्थ होतो जो की खरा जो की डिस्टिंक्टिव्ह पॉइंट ऑफ टाइम म्हणजे की एक विशिष्ट कालखंड किंवा ऐतिहासिक दृष्टिकोन असा याचा अर्थ होतो. त्यानंतरचा आपला प्रश्न 7वा असा आहे, पुढील काय म्हणतो ॲन एक्झाम्पल ऑफ सब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएशन इज या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. म्हणजे की सब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे की व्यक्तिनिष्ठ मूल्यांकन म्हणजे डॅश असा या ठिकाणचा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की एव्हरीबडी लाइक्स डिशेस प्रिपेअर्ड विथ पोटॅटोज या प्रकारे होणार असेल. म्हणजे काय तर स्वतःच्या भावना आवडीनिवडी किंवा मतांवर आधारित निर्णय. तर बटाट्यापासून बनवलेला पदार्थ आवडणे हे प्रत्येक व्यक्तीचं वैयक्तिक मत आहे. तर या प्रकारे याचं होणार असेल. म्हणून पर्याय नंबर ब याचं जे आहे जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 8वा जो की हा संपूर्ण प्रश्न पॅराग्राफ आधारितच आहे, त्यामुळे तुम्हाला यासाठी पॅराग्राफ वाचणंच खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर प्रश्न पुढील आपला 8वा असं म्हणतो की द थीम्स ऑफ पोएम आर युजली अबाउट इट. तर जे कवितेचा विषय आहे तो सहसा डॅश घटनेबद्दल जे की असतात तर कशाबद्दल, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की एव्हरीडे हॅपनिंग जे काही दैनंदिन घटनांमध्ये बदल असतात त्याबद्दल थोडक्यामध्ये आहे. आता उतार्यात जे काही नमूद आहे किंवा कविता वगैरे रिफ्लेक्ट्स रिअल लाईफ सिच्युएशन्स म्हणजे की वास्तव जीवनातील परिस्थिती या ठिकाणी दर्शवलं जातं. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 9वा असा आहे, पुढील काय म्हणतो अ पोएम रिफ्लेक्ट्स द कल्चर ऑफ द डॅश त्या ठिकाणी आहे जे की कविता जे काही कालखंड आहे त्यामध्ये त्यांना जे दर्शवते तर कोणता आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की पिरियड इट बिलॉंग्स टू म्हणजे की कविता ज्या कालखंडाशी संबंधित आहे त्याची संस्कृती या ठिकाणी दर्शवते. उत्तरामध्ये सांगायचं झालं तुम्हाला तर प्रत्येक साहित्यात प्रत्येक युगाची गुंतागुंत दिसून येते असं जे आहे ते म्हटलेलं आहे. त्यासाठी आपल्याला पुरा पॅराग्राफ वाचावा लागतो, पण पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आता 10वा प्रश्न द पर्पज ऑफ पोएट्री इज टू डॅश द रीडर या ठिकाणी असं म्हटलं आहे की जे या ठिकाणी प्रपोज आहे कवितेचा उद्देश जे की वाचकाला डॅश करतो, तर काय म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी जे की अपील टू या ठिकाणी म्हणजे काय तो आकर्षित तो करतो. तर कवितेचा उद्देश हा वाचकाला थोडक्यात आकर्षित करतो. उत्तरात म्हटले आहे की कवी वाचकाने लक्ष आणि भावना कॅच अँड होल्ड्स म्हणजे की पटकून ठेवू शकतो आणि लोकांच्या भावनापर्यंत जे की पोहोचणे हे त्याचे उद्दिष्ट असते. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. तर आता हे संपूर्ण प्रश्न होते जे की आपण आता पॅराग्राफवर पाहिलेली आहेत. आता इथून पुढे आपण जे काही आपले व्याकरणिकदृष्ट्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी आता पाहू. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 11 काय म्हणतो आपला चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू क्वेश्चन. तर या ठिकाणी येस किंवा नो मध्ये जे आहे आपल्याला क्वेश्चन्स ते की या ठिकाणी आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर काय आहे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन जे की कोर या ठिकाणी असं आपला क्वेश्चन्स विचारलेला आहे. तर जो काय प्रिव्हेन्शन्स म्हणजे की प्रतिबंधक उपचारापेक्षा चांगला आहे या वाक्याचं होय किंवा नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर उत्तर मिळवणाऱ्या प्रश्नात रूपांतर आपण करा. या ठिकाणी याचा नियम काय म्हणतो की येस किंवा नो प्रश्न बनवण्यासाठी वाक्यातील मुख्य क्रियापद इज कर्त्याच्या अगोदर जो आहे तो वापरला जातो. तर मग आपण वापरून पाहू या ठिकाणी आणि वाक्य कसं बनणार असेल जे की आपण या ठिकाणी सांगू. तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर ए जे की इज
प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर असं जे आहे हे वाक्य बनणारं असेल. म्हणजेच काय या ठिकाणी काय म्हणलंय जे की वाक्यातील मुख्य क्रियापद इज कर्त्याच्या अगोदर जे आहे ते वापरलं जातं, म्हणून पर्याय नंबर ए जे आहे याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 12 आपला, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. यापैकी कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे. पहिला आहे युअर लवली फ्रेंड आणि दुसरा आहे युअर लव्हिंग फ्रेंड. यापैकी कोणतं सेंटेन्स आहे. तर मराठी अर्थ या ठिकाणी जो की योग्य वाक्य कोणते आहे तर युअर लव्हिंग फ्रेंड्स म्हणजे की तुझा प्रेमळ मित्र हे पत्र किंवा संदेशाच्या शेवटी शुभेच्छा देण्यासाठी वापरले जाणारं योग्य व्याकरण शुद्ध व रूढ वाक्य आहे, म्हणून याचं उत्तर काय होईल जे की पर्याय नंबर ब याचं जे आहे ते उत्तर होणारा असेल, जे की पर्याय नंबर ब म्हणजेच काय तर फक्त 2 या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स होणारा असेल. तर लवली चा अर्थ सुंदर किंवा उल्हासदायक असा होतो. हे व्यक्तीसाठी वापरले तरी शुभेच्छकामध्ये लव्हिंग जे की अधिक उचित असतं. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा, शी यूज टू प्ले हाईड अँड सीक विथ हर गर्ल फ्रेंड्स इन हर चाइल्डहुड. तर या ठिकाणी विच वर्ब फॉर्म कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर युजर टू रिटेन द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर काय म्हटलंय की जे की यूज टू च्या जागी वापरला जाणारा क्रियापदाचा कोणता प्रकार जो की वाक्याचा अर्थ कायम ठेवेल. तर यूज टू आणि या ठिकाणी जर सांगायचं झालं जे की वुड हे दोन्ही भूतकाळातील नियमित सवय दर्शवण्यासाठी वापरले जातात, म्हणून या ठिकाणी काय येणार असेल जे की पर्याय नंबर ड याचं जे आहे ते उत्तर येणार असेल. तर बाकी पर्याय काय होऊ शकत नाहीत. यामध्ये हॅड म्हणजेच काय अर्थ होतो होते, तर केवळ मालकी किंवा भूतकाळ दर्शवतो. कुड हे जे की क्षमता दर्शवतात आणि वाज जे की अवस्था किंवा चालू क्रिया हे दर्शवतो, म्हणून या ठिकाणी हे कोणतेही पर्याय होणार नाहीत, म्हणून पर्याय नंबर जे की वुड या ठिकाणी येणारं असेल. तर काय जागी जे की युजर टू च्या जागी या ठिकाणी जे की वुड हे जे आहे ते वापरलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा, इन द फॉलोइंग क्वेश्चन्स 3 वर्ड्स आर गिवन, चूज द करेक्ट विच इज स्पेल्ड इज रॉंगली इफ देर इज नो मिस्टेक जे की चूज डी ऑल करेक्ट. यापैकी आपल्याला शोधायचं आहे, म्हणजे की चुकीच्या स्पेलिंगच्या वर्तनात जे काही चुकीच्या स्पेलिंगचे शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. तर जर नसेल कोणताही शब्द तर या ठिकाणी पर्याय नंबर डी आपल्याला निवडायचा आहे, जे की ऑल करेक्ट म्हणून. तर यापैकी कोणतं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी म्हणजे की रिसीव ही जी स्पेलिंग या ठिकाणी थोडक्यामध्ये चुकीची आहे. तर रिसीवची स्पेलिंग कशी आहे तर RECIVE. तर या ठिकाणी हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर काय स्पेलिंग खरी स्पेलिंग कशी आहे तर त्याची तर ती आहे RECIVE. तर या प्रकारे याची जी की योग्य स्पेलिंग आहे आणि पर्यायामध्ये आपल्याला ही थोडक्यामध्ये चुकीची स्पेलिंग दिलेली आहे. तर योग्य शब्द जो की RECEIVE आहे, तर आयच्या अगोदर ई येतो, परंतु आपल्याला या ठिकाणी जो की पाहायला मिळत नाही, म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी सी याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. बाकी जे आहे जे की कन्व्हेंट किंवा प्रेसेसिव्ह त्यानंतर जे पुढचं स्पेलिंग आहे आपल्या ठिकाणी जे की ऑल करेक्ट हे सर्व काही या ठिकाणी बरोबर आहेत, परंतु त्या ठिकाणी एक जे आहे चुकीची दिलेली आहे. तर नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 15वा क्वेश्चन आपला या ठिकाणी 15वा क्वेश्चन्स मध्ये आपल्याला जे आहे कविता दिलेली आहे, एक पोयम आहे आणि त्या पोयमवर आधारित आपल्याला सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. तर हे संपूर्ण प्रश्न या ठिकाणी सोडवू आता, जे की या ठिकाणी कविता आहे. तर यामध्ये कविता म्हटलेलं आहे द ॲटिट्यूड ऑफ द स्पीकर इज. तर या ठिकाणी द ॲटिट्यूड ऑफ स्पीकर इज म्हटलं जे की बोलणाऱ्याची कृती डॅश आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर होईल जे की पर्याय नंबर ब जे की सिम्पथमॅटिक्स हे जे आहे या ठिकाणी येणारं असेल. म्हणजेच काय तर सहानुभूतीपूर्ण आहे. बोलणाऱ्याची कृती कशी आहे या ठिकाणी जी की कृती तर एकदम सहानुभूतीपूर्व आहे. तर कवी शेजारीन ज्या एकांत किंवा दुर्लक्षित अवस्थेत जगत आहे त्याबद्दल खेद किंवा करुणा व्यक्त करते, म्हणून पर्याय नंबर ब याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर हे सर्व प्रश्न आता वरील पोयमवर आधारित आहेत. त्याकरता आपल्याला पोयम ही काळजीपूर्वक वाचणं इम्पॉर्टंट आहे, परंतु आपण गृहीत धरू की या ठिकाणी आपण पोयम जी आपली वाचलेली आहे आणि आपण डायरेक्टली याची उत्तरे देऊ. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16 म्हणतो हु इज शी इन द पोयम. तर या ठिकाणी जी कविता आहे त्यामध्ये जे की हु इज शी असं म्हटलेलं आहे की कवितातील ती कोण आहे. तर कवी म्हणते तर कोण आहे तर आय हॅव नॉट सीन माय नेमेंबर जे की मी माझ्या शेजारीणीला पाहिलेलं नाही, मग काय नंबर होईल जे की पर्याय नंबर सी अ वुमन हु लिव्स नेक्स्ट डोर म्हणजेच काय त्याची शेजारणी, म्हणून पर्याय नंबर सी याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 17वा प्रश्न आपला पुढील द लाईन शाय डान्स ऑन द स्मेल
याचं आपल्याला मिनिंग सांगायचं आहे. म्हणजेच काय तर ती वासावर जेवते या ओळीचा अर्थ नेमका काय होतो हे सांगायचं आहे. तर याचं उत्तर होईल जे की पर्याय नंबर थोडक्यामध्ये ब. शी इट्स व्हेरी लिटल म्हणजे की ती अतिशय कमी जेवते असा याचा अर्थ होणारा असेल. तर शी कुक्स सो स्मॉल अ डिनर ती इतके कमी अन्न शिजवते. यावरून हे स्पष्ट होते की अन्नाचा केवळ वास घेतल्याने तिचं पोट भरते म्हणजे ती भुकेली आहे आणि तिला जेवण मिळत नाही असा थोडक्या याच्यामध्ये अर्थ होतो. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 18वा प्रश्न द पर्पज ऑफ द पोएम इज टू टेल अस दॅट. तर या जो कवितेचा उद्देश काय आहे या ठिकाणी आपला विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की नो वन केअर्स फॉर लोनली पीपल्स म्हणजे की जे एकटेपणाने असणारे जे व्यक्ती असतात किंवा एकटेपणा आणि दुर्लक्ष वारंवार अधोरेखित या ठिकाणी केलेला आहे. एकट्या लोकांची कोणीही काळजी घेत नाहीत असा थोडक्यामध्ये याचा जो आहे अर्थ होतो. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांची जर प्रॅक्टिस केलात आणि अशा प्रकारचं कविता उताराचा तुम्ही जर सराव करत गेलात तर 100% तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला तर मित्रांनो तुम्ही अचूक किंवा जे काही न भीता तुम्ही त्या ठिकाणी त्याचं उत्तर जे आहे ते शोधू शकता. त्यामुळे लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून आपला TET टेस्ट सिरीजचा स्पेशली कोर्स इनरोल करून घ्या आणि त्यामध्ये स्वतःचे मार्क स्वतः चेक करा की तुम्हाला 150 आउट ऑफ किती गुण मिळत आहेत. 90+ स्कोर येत आहे का. जर येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इम्प्रूव्ह कसा करायचा आहे ते देखील आपण संपूर्ण सोपवून सांगितलेलं आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 19वा द वुमन्स कुक अ स्मॉल डिनर बिकॉज. तर या ठिकाणी मी हे सांगितलेलंच आहे. तर काय तर याचं जे की शी इज लोनली म्हणजे काय ती एकटी राहते म्हणून ती कमी जेवण शिजवते. त्यानंतरचा क्वेश्चन 20 आपला चेंज द फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच. तर याला आपल्याला डायरेक्ट टू इनडायरेक्ट मध्ये आता करायचं आहे. तर डायरेक्ट टू इनडायरेक्ट मध्ये तर कशा प्रकारे होणार असेल तर वाक्य काय आहे डू यू नो द वे टू द म्युझियम द स्ट्रेंजर ॲस्क्ड. ते या ठिकाणी जे की इनडायरेक्ट मध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे याचं. तर या ठिकाणी इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करता वेळेस नियम एक आहे याचा की यामध्ये येस किंवा नो प्रश्न असल्याने आपण काय वापरतो वेदर हे जे आहे संयोजक म्हणजे की कनेक्टर वापरलं जातं. ज्यामध्ये सिंपल प्रेझेंट जे की डू यू नो या ठिकाणी आलेलं आहे. सिंपल पास्ट टेन्स आय न्यू हे जे की मध्ये रूपांतर होते आणि प्रश्नार्थक वाक्य जे की विधानार्थिक मध्ये जे थोडक्यामध्ये होते. म्हणजेच वाक्य कसं बनणार असेल द स्ट्रेंजर ॲस्क्ड मी वेदर आय न्यू द वे टू द म्युझियम असं जे आहे ते वाक्य बनणार असेल. जे की पर्याय नंबर आपला किती मध्ये पाहायला मिळतं जे की पर्याय नंबर ए मध्ये आपल्याला पाहायला मिळणार असेल. तर डू यू नो द वे टू द म्युझियम द स्ट्रेंजर ॲस्क्ड. तर हे झालं यामधलं. आता याचं जे इनडायरेक्ट मध्ये कसं होणार असेल द स्ट्रेंजर ॲस्क्ड मी वेदर आय न्यू द वे टू द म्युझियम असं जे आहे हे वाक्य बनणार असेल. पर्याय नंबर याचं काय होईल जे की पर्याय नंबर ए उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 21वा. त्यानंतर आपला 21वा प्रश्न काय म्हणतो ही सेड मी वेअर डज शी वर्क्स. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर योग्य ते वाक्य आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. वेअर डज इश्युअर द चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ दिस सेंटेन्स. तर या सेंटेन्स आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये नियम कोणता आहे तर या ठिकाणी WHO क्वेश्चन असल्याने व्हेअर हे संयोजक म्हणून काम करते. या ठिकाणी व्हेअर हे आलेलं आहे तर हा WH टाईपचा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी व्हेअर हे संयोजक म्हणून काम करते. तर यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आहे जे की डज शी वर्क्स या ठिकाणी आलेलं आहे. डज सी वर्क्स म्हणजेच कोणतं आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स मधला आहे आणि याचा आपल्याला सिंपल पास्टमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर सिंपल पास्टमध्ये कन्वर्ट करता वेळेस शी डज शी वर्कचं काय होतं शी वर्कड मध्ये जे आहे ते रूपांतर होते आणि वाक्य विधानार्थी होते. म्हणून वाक्य कसं होणार असेल तर याचं पर्याय नंबर ए जे की उत्तर होणार असेल. ही ॲस्क्ड मी व्हेअर शी वर्कड या प्रकारे हे वाक्य होणार असेल. म्हणून पर्याय नंबर याचं ए हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 22वा विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. यापैकी करेक्ट सेंटेन्स कोणता आहे तर पहिला आहे ही इज प्लेस्ड ऑन मी आणि दुसरा आहे ही इज प्लेस्ड विथ मी. तर या प्रकारे हा दोन वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे. तर याचं कोणतं उत्तर होणार असेल जे की पर्याय नंबर जे की ब फक्त 2 हे जे या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स आहे. का कारण का योग्य वाक्य कोणताही यामध्ये विचारलं जरी असलं तर एखाद्या व्यक्तीबद्दल आनंदी किंवा संतुष्ट असताना त्यानंतर योग्य प्रिपोजिशन जे की वापरलं जातं. तर या ठिकाणी विथ वापरलेलं आहे म्हणून या ठिकाणी हे पर्याय नंबर 2च याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 23वा आपला विच इज द अपोजिट वर्ड ऑफ एंट्रन्स. एंट्रन्स या आपल्याला शब्दाचा काय अपोजिट वर्ड या ठिकाणी सांगायचा आहे. तर एंट्रन्स म्हणजे काय तर प्रवेश
हा शब्द होतो आणि याचा जर थोडक्यामध्ये विरुद्ध काय होतो तर मग एक्झिट म्हणजे की बाहेर येणे असा होतो. म्हणून पर्याय नंबर सी याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न, चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. या ठिकाणी इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी जो वाक्य कोणता आहे, या ठिकाणी चुकीचा वाक्य यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की आय कॅन नॉट स्लीप या ठिकाणी हे होणार असेल. कारण का कॅन हे जे आहे जे की मॉडल ऑक्झिलरी नंतर क्रियापदाचे मूळ रूप जे की बेस फॉर्म वापरावे लागते आणि ॲज स्लीप हे क्रियापद नसून हे कसं आहे तर एक विशेषण आहे. म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी ए ह्या ठिकाणी चुकीचं वाक्य होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की 25वा काय म्हणतो, द 3 प्रायमरी ऑक्झिलरीज आर. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, म्हणजेच की 3 प्राथमिक सहाय्यक क्रियापदे कोणती आहेत यापैकी जे की सांगायची आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की बी, हॅव, डू हे जे थोडक्यामध्ये 3 ऑक्झिलरीज वर्ड जे आहे या ठिकाणी आहेत. कारण का बी, एम, बी जे आहे जे की बी, एम, इज, आर, वॉज, वर आणि हॅव, हॅज, हॅड आणि डू, डज, डीड हे थोडक्यामध्ये आहेत. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 26वा प्रश्न, पिक आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. या ठिकाणी अल्टरनेटिव्ह जे की या ठिकाणी पिक आउट करायचं आहे. इफ शी वर्क रेग्युलरली शी डॅश हर गोल. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर होईल जे की ऑप्शन नंबर ब, जे की मीट अचीव या ठिकाणी हे होणार असेल. तर या ठिकाणी आपला प्रश्न काय म्हणतो, जे की रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर नियम काय सांगतो की हे एक सेकंड कंडिशनलचे वाक्य आहे, ज्यामध्ये पहिलं सुरुवातीला इफ प्लस सिंपल पास्ट, सिंपल पास्ट मध्ये या ठिकाणी वर्कड या ठिकाणी आलेलं आहे, जे की वर्कड या ठिकाणी पाहू शकता. तर पुढील वाक्यामध्ये जे की वुड किंवा कुड किंवा मीट पहिलं प्लस या ठिकाणी वर्बचा पहिला फॉर्म या ठिकाणी घ्यावा लागतो, म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप वापरावं लागतं. म्हणजे या ठिकाणी पर्याय नंबर जे की ब याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला 27वा प्रश्न पुढील काय म्हणतो पहा, इफ यू रन फास्ट नाव यू विल गेट द बस. म्हणजे की जर इफ यू रन फास्ट, तू जोरात पळला तर तुला बस जी आहे थोडक्यामध्ये सापडेल. तरी काय करायचं आपल्याला, दिस सेंटेन्स सजेस्ट या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला. तर हे वाक्य काय दर्शवतं, तर यामध्ये काही नियम आहेत जे की फर्स्ट कंडिशनचं जे वाक्य आहे, ज्यामध्ये इफ प्लस सिंपल प्रेझेंट प्लस या ठिकाणी जे काय विल किंवा कॅन प्लस वर्बचा पहिला फॉर्म या ठिकाणी आलेला आहे. तर याचा अर्थ जे की वर्तमानातील कृतीमुळे भविष्यातील शक्य असलेला जे की दर्शवणे, म्हणजेच या ठिकाणी याचं कोणतं होणार असेल, जे की पर्याय नंबर जे की ब, पॉसिबल ॲक्शन या ठिकाणी हे येणार असेल. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला 28वा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ब. या ठिकाणी जो काही करेक्ट वर्ब आहे तो या ठिकाणी आपल्याला जोडायचा आहे. आय युजली वॉक टू कॉलेज बट टुडे डॅश इन माय अंकल्स कार. तर मी रोज जे आहे चालत जातो, परंतु आज मी कॉलेजला अंकलच्या कारनं गेलेलं आहे. तर याचं उत्तर काय होईल, जे की ऑप्शन नंबर ए, जे की गो हे होणार असेल. तर मी सहसा कॉलेजला चालत जातो, पण आजोबाच्या गाडीतून किंवा अंकलच्या गाडीतून जातो किंवा जात आहे. यामध्ये युजली मूळ जे की पहिलं वाक्य सिंपल प्रेझेंटमध्ये आहे. तर टुडेचा वापर करून वर्तमान काळातील वेगळी सवय किंवा कृती दर्शवली जाते. त्यामुळे येथे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आय गो म्हणजेच की मी जातो किंवा प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आय एम गोईंग अपेक्षित आहे. म्हणून पर्याय नंबर याचं ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 29वा प्रश्न असा आहे पुढील, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. तर या ठिकाणी भाववाचक नाव कोणतं आहे असं विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की पर्याय डी, हॅपीनेस हे जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. तर कशामुळे होईल, तर हॅपीनेस जे की हे एक भावना फिलिंग आहे, हे जे आपण स्पर्श करू शकत नाही किंवा पाहू शकत नाही. म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 30वा प्रश्न, द अर्थ मूड रन अराउंड द सन. या ठिकाणी असं आपल्याला हे वाक्य आहे म्हटलेलं आहे, जे की यामध्ये काय म्हटलं आपलं की पॉइंट आउट ऑफ द सेंटेन्स द इनकरेक्ट. यामधला आपल्याला इनकरेक्ट जो की भाग आहे, चुकीचा भाग या ठिकाणी काढायचा आहे. द अर्थ मूड राऊंड द सन या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये नियम पहा, जे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे एक सार्वत्रिक युनिव्हर्सल ट्रूथ आहे, जे की सार्वत्रिक सत्य नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये व्यक्त केलं जातं. म्हणून क्रियापद या ठिकाणी जो मूड आलेला आहे, या ठिकाणचा जो मूड हा जो आलेला आहे थोडक्यामध्ये जो की चुकीचा आहे. या ठिकाणी मूव्ज असायला पाहिजे होतं, MOVE
एस तर मूज असायला पाहिजे होतं, पण या ठिकाणी त्याचा पास्ट फॉर्म आल्यामुळे जे की चुकीचं आहे. म्हणून याचं काय उत्तर होईल, जे की पर्याय नंबर डी जे की वर्ब ह्या ठिकाणी हे जे आहे ते चुकीचं आहे. पर्याय नंबर डी जे की याचं उत्तर होणार असेल. तर बाकी ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर कर्म, सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि प्रिपोजिशन म्हणजे की शब्दयोगी अवयव हे भाग जे आहे ते बरोबर आहेत, पण हे भाग थोडक्यामध्ये चुकीचा आहे. म्हणून पर्याय नंबर ड याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर असे विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश ग्रामर मधले टॉप 30 क्वेश्चन होते आणि तुमच्या परीक्षेमध्ये देखील टॉप 30 क्वेश्चन्स तुम्हाला जे मित्रांनो विचारले जाणारे असतील. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, ज्यामुळे उर्वरित दिवसांमध्ये तुम्ही जेवढा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कराल, जेवढा तुम्ही अभ्यास कराल, तेवढं मित्रांनो तुम्हाला परीक्षा दृष्टिकोन अजून खूप आणि खूप फायदेशीर व कामाचा असणार असेल. त्यामुळे तुम्ही अजूनही तयारीला लागला नसाल तर उर्वरित दिवस बाकी आहेत, तर मित्रांनो तुम्ही लगेचच्या लगेच आपली महा एक्झाम पॉईंटची ॲप डाउनलोड करून घ्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समधून, आणि तेथून मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.